महाराष्ट्राचं राजकारण आता पुन्हा एकदा उलथापालथीच्या टप्प्यावर आलेलं आहे। पुढच्या काही महिन्यात मोठे राजकीय भूकंप होणार आहे आणि या निर्णयांनी अनेकांची राजकीय स्थिती मात्र हादरणार आहे। काहींच्या हातातून सत्ता जाणार तर काहींना मात्र खुर्ची धोक्यात देणार। राजकीय मैदानात एक मोठा स्फोट घडण्याची शक्यता आता राजकीय वर्तुळात रंगत आहे। हा खेळ मात्र आज सुरू झालेला नाही, सुरुवात झाली होती जवळपास 11 महिन्यांपूर्वी। गुजरातमध्ये भाजपने जेव्हा अनेक मंत्र्यांना बाजूला करून नवीन चेहरे आणले, तेव्हाच महाराष्ट्रातही तसाच डाव रचला जाईल अशी चर्चा सुरू झाली होती। आता हाच डाव महाराष्ट्रात राबवला जाणार असं दिसतंय। भ्रष्टाचार, कामगिरीचा अभाव आणि निकृष्ट निर्णय या कारणांवर काही मंत्र्यांच्या फाईली आता तपासल्या जाणार अशी चर्चा रंगत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं, मंत्र्यांच्या कामकाजाचं ऑडिट चेक होणार आहे। म्हणजेच गेल्या वर्षभरात कोण किती प्रामाणिकपणे काम करतंय याचा रिपोर्ट कार्ड तयार होतंय। ऑडिट नंतर कोण राहणार आणि कोण जाणार हे मात्र ठरवलं जाणार। त्यामुळे शिंदे गट, अजित पवार गट आणि महायुतीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। काहींचे नाव तर आधीच चर्चेत आलेले आहे। त्यातले काही नाव म्हणजे संजय शिरसाट, योगेश कदम आणि संजय राठोड यांच्या नावावर आरोप आणि चर्चेची झळ पोहोचली आहे। त्यामुळे सोशल मीडियावर फिरणारे व्हिडिओ आणि आरोपांमुळे वातावरण आणखीनच तापलेलं होतं। राजकीय सूत्रांचं म्हणणं आहे, फडणवीसांनी पुढचा डाव तयार ठेवलेला आहे, कारण कधी कधी सरळ चालणारा रस्ता सोडून एक वेगळं वळण समीकरण बदलून टाकतं असं बोललं जातंय। आता मोठा प्रश्न एक तयार होत आहे, हा भाजपचा प्लॅन बी आहे का? जुन्यांना बाहेर काढून नवीन चेहऱ्यांची संधी देऊन एक वेगळी भूमिका आता भाजप सरकार घेणार का, की यामागं अजून काही खोल राजकीय रहस्य दडलं आहे? पुढचा 1 महिना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार अशी चर्चा आहे। कोण टिकेल, कोण पडेल आणि कोणाचं खंबीर रंगेल हाच नेतृत्व पुढे येणार आहे। मित्रांनो, तुमच्या मते या सगळ्यांच्या मागे नेमकं घडतंय काय? कमेंटमध्ये प्रतिक्रिया द्या आणि अशाच थेट आणि स्पष्ट सखोल राजकीय विश्लेषणासाठी समाधान नवले पाटील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।